नमस्कार. 3 वेज मीडियामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सध्या जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा चर्चेला जाणार आहे, तो म्हणजे शेती कर्जमाफीचा मुद्दा. हा शेती कर्जमाफीचा मुद्दा जितकाच महत्त्वाचा आहे तितकाच इतर शेती बाबतीतही आपण फार विचार करत नाही. जसं की मत्स्य उत्पादन आहे किंवा मत्स्य व्यवसाय आहे, त्याच्या म्हणजे तो सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत दामोदर तांडेल यांच्याशी. तर चला आपण त्यांच्याशी बोलूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर, आता सध्या आपण जो काही मुद्दा बघतो, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शेती कर्जमाफीवरती त्याच्यावरती त्यांनी एक निर्णय दिलेला आहे. पण त्याचबरोबर जे काही मत्स्य व्यवसाय आहेत त्यांचेही अनेक मागण्या आहेत जे गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहेत. तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे आणि तुम्ही काय काय यासाठी कार्य करता? तुम्ही आता हा महत्त्वाचा विषय घेतलेला आहे. गेल्या 10 वर्षापासून आम्ही ह्याच अनेक कर्जमाफी बाकीच्या आमच्या प्रश्नासंदर्भात आम्ही मोर्चे आंदोलनं चालूच आहेत. परंतु सरकारने आम्हाला पाहिजे तसा न्याय दिलेला नाही आहे. म्हणजे हा विषय खरा 2008 साली कृषीमंत्री केंद्रीय कृषीमंत्री जेव्हा शरद पवार साहेब होते त्यावेळेला पवार साहेबांनीच मला फोन करून विचारणा केली की मला पुऱ्या भारतातील मच्छीमाराला पण कर्जमाफी द्यायची आहे, तर कशा पद्धतीने तुम्ही कर्ज घेतात त्याचं मला डिटेल सगळं द्या. मी फोनवरून साहेबांना समजावलं की आम्ही पतपेढ्या, कोऑपरेटिव्ह बँका आणि आमच्या सहकारी संस्था यांच्यामार्फत कर्ज घेतात आणि त्याच्यावरती आमचा धंदा व्यवसाय चालतो. मग त्यांनी सांगितलं तुम्ही सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित घेऊन मला येऊन भेटा. मी दिल्लीला स्वतः जाऊन भेटलो साहेबांना. नंतर साहेबांचं मला पत्र आलं, माझ्याकडे ते आत्ताही ते आहे की तुम्ही जी दिलेली माहिती मला सविस्तर समजलेली आहे आणि ह्या 70,000 कोटीचं जर कर्ज मी माफ करतोय शेतकऱ्यांबरोबर, तुम्हालाही मच्छीमारांनाही मी माफ करणार आहे पुऱ्या भारतातील. आता त्यावेळेला मसुदा तयार करण्यात आला. त्या मसुद्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी दोघांचा कॉलम होता. जे कोऑपरेटिव्ह बँकेतून घेतलेलं, नॅशनल बँकेतून घेतलेलं कर्ज त्या शेतकऱ्याने किंवा मच्छीमाराने ते त्यांना त्या पद्धतीने तो फॉर्म भरून घेतले गेले. परंतु आमच्या मच्छीमारांनी काही मच्छीमारांना त्याचा फायदा झाला. म्हणजे उत्तन वसईचे भाग आहे तिथे ते कोऑपरेटिव्ह बँकेतून घेतात, पण बाकीच्या डहाणूपासून ते मालवणपर्यंत ते मुंबई, बाकीच्या रायगड, रत्नागिरी ते लोक सोसायट्यांकडून घेतात. आमच्या कोऑपरेटिव्ह मच्छीमार संस्था आहेत त्या संस्था बँकेतून कर्ज घेतात, कोऑपरेटिव्ह बँकेतून घेतात आणि मच्छीमारांना वाटतात. त्याच्यावर ह्या संस्था चालतात. म्हणजे कोणाला 1 लाख, 2 लाख, 50,000 जशी बोट असेल जसं त्याचे रिक्वायरमेंट असेल त्याच्यावरती ते इंटरेस्ट लावून सोसायट्या कर्ज पुरवठा करतात. आता हे जे कर्ज पुरवठा मच्छीमारांनी घेतलं ते डायरेक्ट बँकेतून घेतलं असतं तर त्यांना कर्ज माफ झालं असतं. परंतु सोसायट्यांकडून, सहकारी संस्थांकडून घेतल्यामुळे ते कर्जमाफी त्यावेळेला मिळाली नाही. तर त्याच्यानंतर मग मी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना, इवन विलासराव देशमुख साहेब त्याआधी हे होते 2007च्या ह्याला, तेव्हाही त्यांच्याबरोबर एक बैठक घेतली होती. अशोक चव्हाण साहेबांबरोबर बैठक घेतली. नंतर अजितदादा पवारांबरोबर दुसरी बैठक घेतली. आर पाटील साहेब पण होते. त्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला कर्जमाफी मिळालेली नाही आहे. निदान आमचं जुनं कर्ज आहे जे शासनाने आम्हाला काही योजनांसाठी कर्ज दिलेलं आहे, ज्या योजना आम्ही राबवतो आहे, तर त्या NCDC मार्फत म्हणजे राष्ट्रीय सहकार विकास निगम ते एक सरकारी बँकच आहे केंद्र सरकारची. तिथून महाराष्ट्र गव्हर्नमेंट आम्हाला ते कर्ज मिळवून देते. अशा काही बोटी बांधल्या गेल्या NCDC मार्फत, आईस फॅक्टरी पोस्ट बांधल्या गेल्या, तर ज्यांचे खलाशी बुडाले, त्यांच्या बोटी बुडाल्या, जे अस्तित्वात नाहीत, तर ते कर्ज किमान माफ व्हायला पाहिजे. असं 128 कोटीचं कर्ज आहे 1977 सालापासून ते 2007 पर्यंत. तर ते मग शासनाने मान्य केलं की हे कर्ज वसूल होण्यासारखं नाही आणि त्याच्या मुलांकडून वसूल करणे चुकीचं आहे. तर त्याचा मसुदा पाठवला 2008ला आणि तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वित्त विभागाकडे मंत्री महोदय होते, त्यांचं नाव आहे ते पत्र हे हसन मुश्रीफ. आणि हसन मुश्रीफ साहेबांनी हा प्रस्ताव वित्त मंत्र्यांकडे पाठवला, वित्त नियोजन मंत्र्यांकडे. हा 11 फेब्रुवारी 2009ला आणि 2009 पासून आज तागायत ह्याच्यावरती मंजुरी नाही आहे. तर मग आता तुम्हाला काय वाटतं कारण काय असू शकतात की आजपर्यंत याला मंजुरी नाही मिळाली? ह्याला कारण एवढंच आहे की आज आमचा कोणी खासदार नाही आहे, आमदार नाही आहे आणि आम्ही आंदोलन करतात ते फक्त वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या जातात. हेच जे प्रश्न जर एखादा आमदार, माझ्यासारखा आमदार असता तर हे विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये हे मुद्दे उपस्थित केले असते. शेतकरी जवळजवळ 90% शेतकऱ्यांचेच आमदार विधानसभेमध्ये बसलेले असतात. त्यामुळे प्रत्येक विभागातून म्हणजे विदर्भ असून की पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो की मुंबई आणि कोकणातले शेतकऱ्यांचीच संख्या त्या ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये बसले असतात. आमचा एक आमदार नाही आहे की जो अभ्यासपूर्ण जाऊन आमची बाजू मांडेल
आता हा एवढा कोकणातला केवढा ज्याच्यावरती जवळजवळ 12 लाख लोक आम्ही उपजीविका करतोय. 1 लाख मच्छीमार तर अहोरात्र समुद्रात असतात. बरोबर. 20,000 बोटी आहेत आमच्या. तर त्याच्यावरती उपजीविका आणि वर्षाला आम्ही 2,000 कोटीची मासळी निर्यात महाराष्ट्रातून होते. म्हणजे नंबर 1 महाराष्ट्राचा भारतामध्ये नंबर लागतो. आता 2,000 कोटीचं दरवर्षी मासळी निर्यात करून त्याच्यातून येण्याला इन्सेंटिव्ह म्हणजे केंद्र सरकार परदेशी निर्यात केलं तर त्याच्यावरती इन्सेंटिव्ह दिली जाते, त्याला बक्षीस दिलं जातं. ते व्यापारी मासळी हे करतात, निर्यात करतात, म्हणून त्याला मिळतं. पण खरं म्हणजे त्याच्यातला धोरणात्मक हा निर्णय आहे की जो उत्पादन करतो त्याला मिळायला पाहिजे, जसं शेतकऱ्यांना मिळतं इन्सेंटिव्हच्या रूपाने. आमच्या मच्छीमारांना आज तक त्याच्यातला 1 पैसा मिळालेला नाही. अशा अनेक अडचणीला आम्ही तोंड देतोय. किंवा एम्पेड आहे, जे एक्सपोर्ट ऑथॉरिटी बॉडी आहे, त्यांना भाव माहिती पडतात मास्यांचे आणि 3-3 महिन्याचे भाव परदेशात जो मासा जातो तर 3 वर्षाचे 3-3 महिन्याचे भाव तिथे माहिती पडतात. पण आम्हाला माहिती पडत नाही. कारण आम्हाला माहिती पडलं आता पापलेटचा भाव काय, रावस सुरमय, तर त्या भावाने मग आम्ही एक्सपोर्ट कंपन्याला सांगू शकतो की तिथे फॉरेनला आता हा भाव ठरलेला आहे तर तुम्ही आम्हाला पडेल निम्मे पेक्षा कमी किमतीतून आमच्याकडे मासे घेतात. तर ते तिथे आमची लुबाडणूक होते. पण शेतकऱ्याला त्याचा भाव माहिती पडतो. प्रत्येक वेळेला पेपरमध्ये येतं, टी व्हीवर येते, कांदा बटाट्याचे भाव आता हे आहे, ते कृषी बाजार समिती आहे. ॲक्च्युली मच्छीमारांना सुद्धा त्याच्यात इन्क्लूड आहे कायद्यामध्ये की कृषी बाजार समिती तसे मच्छीमार बाजार समिती प्रत्येक ठिकाणी स्थापन झाली पाहिजे. तिथे ते कमिटी भाव डिक्लेअर करायला पाहिजे. तसं होत नाही. याच्यामध्ये सगळं व्यापाऱ्यांची एवढी संघटित आहेत की मच्छीमारांना कुठलाही भाव माहिती नाही पडला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात जो कॅच करतो, जो मच्छीमार आहे, अहोरात्र झटतोय, त्याला ह्याच्यात मिळत नाही. म्हणजे एखादा 100 रुपयाचा मासा त्याला मिळाले तर तो एक्सपोर्टरवाला त्याच्यावरती 500 रुपये कमवतो. पण तोच मासा जर आम्हाला माहिती झालं आणि तो बाजारात सुद्धा 400 रुपये 300 रुपयाला विकणार, आमच्या वाट्याला 100 रुपये येतात, तर आम्ही तो मासा बाजारात जर 400 रुपयाला पापलेट गेला आहे तर आम्ही 200 रुपयाला देऊ. तर त्याचे 100 रुपये आमचं वाढत आहेत आणि जो गिराईक आहे त्याला 200 रुपयात कमी मिळतं. म्हणजे याच्यात गिराईक पण नाडला जातोय, जो कॅच करतो पकडतो त्यालाही त्याचे बेनिफिट होत नाही. तसं शेतकऱ्यांना हमीभाव सांगितलं जातं, तसं हमीभाव आम्हालाही मिळाला पाहिजे. तर शेतकऱ्यांकडे जितकं लक्ष दिलं जातं तितकं मत्स्य व्यवसायांकडे लक्ष नाही दिलं जातं. त्याच्यामुळे हाच महत्त्वाचा विषय आहे की आमची बाजू मांडणारे विधानसभा जिथे न्याय मंडळ आहे तिथे आमचा प्रतिनिधीच नाही. आणि आम्ही सातत्याने नुसतं मोर्चे काढणार. दरवर्षी माझं गिरगाव चौपाटीवरून 20-25 हजाराचा मोर्चा निघतो. आणि आम्ही आताही गेल्या वर्षी 17 मार्चला गिरगाव चौपाटीवर लॉंग मार्च काढला. याच अनेक याच्यावरती ते परसिस्टंट नेटचं तर भूत आमच्या माथ्यावर बसलेलं आहे. परदेशात याच्यावरती सगळी बंदी आहे. जपानने तर 10 वर्षे मासेमारी टोटल बंदी ठेवली होती की संपूर्ण त्यांचा जपानचा समुद्र खाली झाला होता. तर आता इथे जे परदेशी जी हे आहे म्हणजे आधुनिक पद्धती म्हणून सांगून जो समुद्र पुरा धुपला जातोय, पुरा समुद्रातले मासे नष्ट केले जात आहेत. तर डॉक्टर सोमवंशीची कमिटी आम्ही स्थापन करायला लावली 2011ला. आणि डॉक्टर सोमवंशी जे CIFA म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरी एज्युकेशन, जी यारी रोडला युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीवर शरद पवार साहेबांनी माझी नेमणूक केली होती. 6 वर्ष त्याच्यावर मी डायरेक्टर होतो. आणि त्या लोकांनी जे संशोधन केलं आहे तो सगळा अहवाल मी शरद पवार साहेबांना दाखवला. तर त्यांनी असं नमूद केलं आहे की परसिस्टंट नेट जर बंद झाली नाही भारतामध्ये तर भारतातली मासेमारी 5 वर्षात संपूर्ण नष्ट होईल. ब्रीडिंगचा मासा संपून जाईल आणि त्यामुळे ह्या व्यवसायात असलेले 18 कोटी जनताचा व्यवसाय नष्ट होईल. हे मी साहेबांना दाखवल्यानंतर साहेबांना एकदम हे झालं. मग पवार साहेबांना म्हटलं माझ्या समोर पहिल्यांदा तुम्ही हे आणलं. आणि त्या दिवसाचे सगळे कार्यक्रम रद्द करून कृषी भवनमध्ये मला घेऊन गेले. तिथे सेक्रेटरीने बोलवलं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पहिलं पत्र काढलं 495 जे परसिस्टंट नेटला तुम्ही परवाने दिलेले आहेत त्याचे मासेमारी बंद करा. ही 2006ची गोष्ट सांगतो. आता त्याच्या 2006 पासून नंतर डॉक्टर सोमवंशीची कमिटीने 24 शिफारशी केल्या की परसिस्टंट नेट बंद व्हायला पाहिजे. त्याच्यावर त्या शिफारशीवरती 2012चा अहवाल मागचं सरकार म्हणजे पुलोत सरकार ह्यानेही काय केलं नाही. लोकशाही आघाडी सरकार होतं इथे, तर त्यांनी काय केलं नाही. आणि त्याच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं. त्याच्या आधी मिरच्या आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलवलं होतं. तर त्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं की मच्छीमारांच्या कोळी समाजाचे सगळे मी प्रश्न सोडवे. तेव्हा मी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही जाहीर सभेत सांगितलं होतं. आता हा अहवाल आहे, जसं शेतकऱ्यांचा जो याची जे अहवाल आला आहे त्याची मागणी करतात तसा हा 24 शिफारशीचा अहवाल आला आहे. तुम्ही कमिटी स्थापन केली होती, ते कमिटीचा अहवाल तुम्ही मान्य करा. तर त्याने मग ताबडतोब 5 फेब्रुवारीला आदेश काढला आणि त्याला मंजुरी दिली आणि नवीन नेम केला की परसिस्टंट नेट टोटल बंद करायला लावलं. तरीसुद्धा 1000 बोटी सासुंडा बंदरामध्ये चालू होत्या.
आणि त्याच्यावर आम्ही अनेक स्वतः जाऊन मी पकडल्या, तरी पण त्याच्यावर कुठला हेच होत नाही. गेल्या वर्षी 200-300 बोटी पकडल्या, ह्या वर्षी त्याच बोटी पुन्हा पुन्हा पकडल्या जातात आणि सगळं फिशरी डिपार्टमेंटमध्ये एवढा भ्रष्टाचार आहे. 6 सहाय्यक अधिकाऱ्यांना मी स्वतः अँटी करप्शनकडे पकडून दिलं, पण पुन्हा ते 6 महिन्यांनी पुन्हा रुजूम होतात. आता तर राजेंद्र जाधव म्हणून जे आयुक्त म्हणून झालेले आहेत, त्यांनी तर मला चॅलेंज दिलं होतं विधानसभेमध्ये, तिथे मंत्र्यासमोर, की आम्ही पैसे खातो, तुम्ही आरोप करतात, मग पकडून दाखव. तर मी त्याला म्हटलं 2 महिन्यात तुम्हाला मी पकडून दाखवलं नाही तर ही सगळी आमची दुनियादारी सोड. 1 महिन्यात त्याला अँटी करप्शनच्या हातात पकडून दिलं बांद्रा स्टेशनवरती, म्हणजे ते टी व्हीवर पण दाखवलं एकदम फिल्म स्टाईलने. आणि नंतर आता ते रुजूम झालं, त्याला प्रमोशन मिळालं. म्हणजे जे भ्रष्टाचार करून पकडले जातात त्यांना इथे सरकारी दरबारामध्ये पुन्हा त्यांना प्रमोशन मिळते. म्हणजे भ्रष्टाचार थांबणार कसं? म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतोय की पारदर्शकता जे बोलतायत ना, तुम्हाला बोलण्यासाठी तुम्ही विषय ठेवलेला आहे, प्रत्यक्ष पारदर्शकता नाहीच आहे, अजिबात नाही. इथे 5-5 कोटीचे मासे तुम्ही कायदा केला, 5 कोटीची दिवसाला मासे आणतात, आमच्याकडे क्लिप आहे, पोलीस फोर्स देऊन ती मासळी विक्री होते. मग तुम्ही कायदा कशासाठी केला? म्हणजे दाखवायचे दात खायचे वेगळे वेगळे आहेत. ते मी एकनाथ खडसेवरती काढला, 25 कोटी खाल्याचा डायरेक्ट आरोप केला. ते कलेक्शन होतं तर महिन्याला 7 कोटीचं. हे तर ओपनले पत्रकार परिषद घेऊन टी व्हीवर आलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागला. म्हणजे आणि त्याने तो कायदा केला, त्याला चॅलेंज देत होतं, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबाला चॅलेंज की मी हा कायदा रद्द करतोय. म्हणजे ह्या भांडवलदारांना मी कसाही करून मासेमारीला परवानगी दिलं. विधानसभेत त्यांनी ती घोषणा केली आणि शेवटी मग त्याला जावं लागलं. आणि प्रश्न कसा आहे माहिती आहे, एक मुख्यमंत्री कायदा करतो, दुसरा मंत्री कायदा तोडतोय, असं सगळं सरकारचं चाललंय. आता सध्या जीएसटी लागू झालाय, तर या सगळ्याचा परिणाम मत्स्य व्यवसायावरती किंवा या उत्पादनावरती कितपत आहे? आणि आता जीएसटीचा विषय तर आता त्याच्यावरती तसा परिणाम आम्हाला दिसत नाही, की डायरेक्ट मासे विक्री जे होते ते बाजारात होते आणि जे एक्सपोर्टरवाले मासे खरेदी करतात तो कसा जीएसटी लावतात आणि आताचा त्यांच्यावर कर कसा गोळा करतात त्याच्यावरती अवलंबून आहे. पण आज जो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो विषय गाजतोय मोठ्या हेडीमध्ये, मिररमध्ये, ह्याच्यामध्ये पुढारीमध्ये आहे की मुंबईच्या मच्छीमारांचं कर्जमाफी मिळाली म्हणून, ते त्याच्यात ते 816ची यादीमध्ये जी कर्जमाफीची यादी आली त्यात 816ची मच्छीमारांची नावं आहेत. प्रत्यक्षात मच्छीमारांचे इथे शेतकरी नाही आहेत, तर हे कशी आले याच्यावरती आता मीडियावरती हे झालं आहे. तर आता त्यांनी खुलासा केला आहे की इथल्या मच्छीमारांनी कोऑपरेटिव्ह बँकेतून कर्ज घेतलं होतं मागच्या वेळेला, त्यांचं माफ झालं होतं, तीच यादी आम्ही पुढे केली, त्यामुळे त्यांची नावं आलेली आहेत. जर तुम्ही शेतकऱ्यांप्रमाणे मागच्या वेळेला आम्हाला गृहीत धरलं तर ह्या वेळेला पण गृहीत धरायला पाहिजे. जर तुम्ही आता 816 जणांची यादी मान्य करतायत तर पुऱ्या कोकणातले जेवढे मच्छीमार आहेत, म्हणजे डहाणूपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि मुंबई, ते सगळ्यांचंच कर्ज व्हायला पाहिजे, मुंबईचंच का? आणि आमची मागणी तर फक्त 100 कोटी आहे. त्या 100 कोटीमध्ये जे खलाशी आज घरी बसलेले आहेत, 2 महिने त्यांचा काय उद्योग नसतो, त्यांना घर चालवायला कमीत किमान 25,000 रुपये आता द्या. 25,000 आमच्या महिलांचा बाजार आता बंद आहे, मासळीचं दुष्काळामुळे त्यांचा उद्योग बंद झाला आहे, त्याने 25,000 प्रत्येकी महिलांना द्या. 15,000 महिलांच्या मुंबईमध्येच आहेत. तर असं, आणि एक सिलेंडरची इंजिनच्या बोटीला आता खर्चासाठी 2-2, 3-3 लाख लागतो, तर किमान 1 लाख रुपये त्याला द्या. 6 सिलेंडरच्या इंजिनला 10 ते 15 लाखाचा खर्च असतो, त्याला मग किमान 6 सिलेंडर वाई 6 लाख रुपये, 4 सिलेंडर 4 लाख रुपये अशी आमची मागणी आहे. आणि 100 कोटीची आम्ही सानुग्रह अनुदानाची मागणी केलेली आहे. त्याच्यावरती 2 बैठका झाल्या. माननीय श्री अर्जुन खोतकर साहेबांबरोबर बैठक झाली, त्यांनी एकदम सकारात्मक सांगितलं की तुमची मागणी फार रास्त आहे आणि शेतकऱ्यांना जर 34,000 कोटीचं कर्ज माफ होऊ शकतं तर तुमचं जुनं कर्ज आहे ते तर वसूल होत नाही 128, आणि हे 228 कोटीचं कर्ज माफ सरकारला करायला काय प्रॉब्लेम येणार नाही. आम्ही सकारात्मक विचार करतो. देवेंद्र फडणवीस साहेबाबरोबर मिटिंग करतोय आणि उद्धव साहेबाबरोबर पण आमची मिटिंग होणार आहे. अशा पद्धतीने ते आता निर्णय दिला आहे. कालच माझ्या फोनवरून पण बोलणं झालं आणि ते उद्या येत आहेत. तर ह्या हप्त्याभरामध्ये त्यांनी आम्हाला सांगावं, नाहीतर आम्हाला रस्त्यात उतरावं लागेल. प्रत्येक जिल्हा पद्धतीने तुमचा निषेध असेल या सगळ्या गोष्टींचा? आमचा निषेध आम्ही ठरवलेला आहे अखिल महाराष्ट्र कृती समितीच्या याने. आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, म्हणजे 6 जिल्हाधिकारी कार्यालय आहेत, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूर आणि ठाणे असे 6 जिल्हे आहेत. या 6 जिल्हाधिकारी कार्यालयावरती कर्जमाफी संदर्भात त्या जिल्ह्यातले मच्छीमार आंदोलन करतील, एक मोर्चा काढतील किंवा जेल भरो करतील, असा आमचा कार्यक्रम ठरला आहे. आता 18 आणि 19ला रत्नागिरीमध्ये पण मोठं एक अधिवेशन आता घेत आहे तुमची एक सागरी संघटना. त्याच्यात मी मंत्री महोदय, मी सुद्धा प्रमुख पाहुणा आहे. 19 तारखेला रत्नागिरीमध्ये मिरकरवाड्यामध्ये ह्या जुलैमध्ये त्याच्यात ही आखणी केली जाणार आहे.
तर मी सरकारला सांगू इच्छितोय की हा गरीब मच्छीमार शेतकऱ्यांसारखाच आहे, पण आम्ही मच्छीमार आत्महत्या करत नाही म्हणून आमच्याकडे त्यांची नजर नाही आहे. कारण आमचं मच्छीमारांच्या ज्या महिला असतात त्या बाजार वगैरे करून घर चालवतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत तसं दुसरा धंदा त्यांना नसतो. त्यामुळे तो एकदम हा निर्णय घेतो, टोकाची भूमिका घेतो आणि आत्महत्या करतो. तर आत्महत्या हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांच्या याच्यावरती नजर जाते. पण त्याच्यापेक्षा हलाखीची परिस्थिती आमच्या मच्छीमारांची आहे. तर आमची एकदम छोटीशी मागणी आहे, ती सरकारने मान्य करावी, ही एवढी रास्त मागणी आहे आमची. जाता जाता आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतो की जसं तुम्ही म्हणालात की बोटी बुडल्या जातात, खलाशी बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे समुद्रात त्यांचा अपघाती मृत्यू होतो. त्यानंतर त्यांची मुलं जी काही आहेत ती त्या संदर्भात म्हणजे त्याच वाटेने आपलं करिअर नाही करत तर जॉब वगैरे करतात. तर काही वर्षांनी आम्हाला असं दिसायला मिळेल का की मत्स्य व्यवसाय हा खंडित झालाय किंवा काय? कारण की मुलं जसे आपल्या घरचे पूर्वीपासून म्हणजे परंपरागत करत आलेला व्यवसाय न करता इतर व्यवसाय जेव्हा करतात तेव्हा काही वर्षांनी हा खंडित होईल की काय व्यवसाय? आता मुळात काय माहिती आहे की हा आता एक पूरक अन्न आहे. आम्ही देशातील जनतेला म्हणजे नुसतं भात आहे, त्या भातावरच माणूस जगू नाही शकत. त्याला दुसरं कडधान्य लागतात, तसं मासे लागतात आणि त्याच्याशिवाय लोकांचं जीवनच जाणार नाही. आम्ही पूरक अन्न पुरवतोय. हा पूरक अन्न पुरवण्यासाठी निसर्गाने असा एवढा मोठा समुद्र दिलाय. त्याच्यातून ही सागरी संपत्ती आम्ही लोकांसमोर, आणि त्यात होतं काय, आमचा पारंपरिक मच्छीमार पुऱ्या वर्षामध्ये अर्धे मासे पकडतो आणि अर्धे मासे शिल्लक राहतात. पुन्हा ब्रीडिंग होते, पुन्हा तो समुद्र भरला जातो. आता काय झालं, ओव्हर फिशिंग झाली, अनेक बोटी बांधल्या गेल्या आणि ही परसेसे नेटचं जे भूत आमच्या माथ्यावर बसलेलं आहे तो एकाच वेळेला 5-5, 6-6 टनाचा मासा पकडतो. आणि तिथे 3 किलोमीटरची ती जाळी असते, 50-60 लाखाची. त्याच्या 3 किलोमीटरमध्ये असलेले मासे सगळ्या टाईपचे एका वेळेला पकडले जातात. त्यामुळे तिथे ब्रीडिंगला मासा शिल्लक नाही. ते डॉक्टर सोमवंशीच्या कमिटी आणि डॉक्टर विनय देशमुखने त्याच्यावर संशोधन केलं. त्याने आकडेवरच दिले, बोंबील मासा 15% आता शिल्लक आहे, रावस मासा 10% शिल्लक आहे, गोळ मासा 20% शिल्लक. संशोधनावरती सुद्धा दुर्लक्ष केलं गेलं. आता काय समुद्रामध्ये एवढाच साठा शिल्लक आहे, तो संपला तर ब्रीडिंगला मासा नाही राहणार. तर आमचा जो मासेमारी करणारे ज्याने बोटी बांधलेत, आमचे जे मच्छीमार आहेत, त्यांना दुसरं का पर्यायी नाही आहे, तेवढाच धंदा आहे. तो आता बोट आहे म्हणून चालवायची. तर तो जो मुलगा शिकतोय तो बोलतो हा हाट धंदा झालेला आहे, ह्याच्यात बसून आपलं कॅरियर खराब करण्यापेक्षा सरकार पण त्याला मदत करत आणि सरकार पण मदत करत नाही. तर त्या दृष्टीने हा व्यवसाय आता करण्यात तसा अर्थ राहिलेला नाही. म्हणून जो शिकलेला मुलगा आहे तो कुठेतरी नोकरी बघतो. कुठेतरी 15-20 हजाराची नोकरी मिळाली तरी त्याला वाटतं की चला ठीक आहे, आपलं आयुष्य याच्यात सुधारेल. म्हणून पुढच्या वेळेला तुम्ही जो सांगितलं, हळूहळू जर हे झालं तर ही मासेमारी व्यवसायच संपुष्टात येईल. किती तुम्ही आधुनिक पद्धतीचं मासेमारी बोललं, समुद्रात मासा शिल्लक ठेवला नाही आणि आम्ही मासेमारी करतोय त्यांनाही तुम्ही जिवंत ठेवणार नाहीत, तर हा व्यवसाय नष्ट झाला तर तुम्ही अच्छे दिन किंवा जे आधुनिक पद्धतीचं सगळं जे भूत उभं करते लोकांसमोर दाखवत आहेत हे सगळं फसवा आहे. तर आमचं म्हणणं आहे हा धंदा राहिला पाहिजे. म्हणजे आमची मुलांना पण वाटतं आपण पण चांगल्या पद्धतीने आता आधुनिक पद्धती आम्ही करू शकतो. आमची मुलं शिकलेली आहेत, ते पर्सेंट नेट आणायला काय प्रश्न आहे, बँकेतून लोन घेतलं तर ती जाळी आम्ही टाकू शकतो. पण आम्हाला माहिती आहे हानिकारक आहे. ह्याच्यामुळं समुद्र संपुष्ट, सगळ्या मासे नष्ट होणार आहे, ब्रीडिंगला मासा राहत नाही. सरकार त्यांच्या बाजूने, अरे ते एवढे मोठे मासे पकडतात आणि जो मंत्री येतो त्याला काही नॉलेज नाही आहे. एकही मंत्री म्हणजे मासे खात नाही असे मंत्री आतापर्यंत झाले गेल्या 35 वर्षात. दुर्दैव आमचं तो आहे की किनारपट्टीचा एखादा तज्ज्ञ मंत्री झाला असता की त्याला चांगली जाण आहे, त्याने अनेक योजना आणल्या असतात. तुम्हाला खोटं वाटेल, ह्या 70 वर्ष व्हायला आली आपलं भारत स्वतंत्र होऊन, ह्या 70 वर्षामध्ये साध्या जेट्या त्या बांधता आल्या नाहीत महाराष्ट्र गव्हर्नमेंटला. म्हणजे यांचं बजेट तुम्हाला सांगू, पहिलं पंचवर्षीय योजनेमध्ये 1 कोटी रुपये, दुसऱ्यात 2 कोटी, 7व्यात 7 कोटी. हे पंचवर्षीय योजना आहेत तर त्याच्यात बजेटच नाही फिशरीजला. म्हणजे त्याला पायाभूत सुविधासाठी जो पैसा पाहिजे तो कुठेच नाही. त्यामुळे पहिल्यांदा मी मत्स्य विकास महामंडळाचा व्हाईस चेअरमन झालो तेव्हा साखळी योजना केंद्राची मी ती माहिती घेतली. केंद्राकडून 50% निधी मिळतो. त्यावेळेला अप्पलवर साहेब आयुक्त होते आणि मी त्यावेळेला जयंतराव पाटील साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं तुम्ही फायनान्स आहे, मला 10 कोटी द्या, मी 10 कोटी केंद्राकडून आणतो. त्याने ती मंजूर केलं. त्याने समजून सांगितलं. पहिल्यांदा 2000 साली 18 जेट्या बांधण्याचं काम मी केलं. आणि मी तुम्हाला हेही सांगेल की नारायण राणे साहेबांसारखे मुख्यमंत्री पदावर गेलेत अनेक, ते भास्करराव जाधव सांगा, कितीतरी असे किनारपट्टीचे मंत्री झाले, आमदार झाले, त्यांना जेट्या कशा बनवायच्या, कशा मंजूर करायच्या तेच माहिती नाही. मी मागे मालवणला गेलो, तिथे मी ओपनली राणे साहेबांना पण चॅलेंज दिलं
की त्याने किती जेट्या बांधल्या, तुम्ही एवढं मी कोकणाचा विकास केला, तुम्ही रस्ते बांधले असतील, पर्यटनच्या बद्दल तुम्ही थोडीशी योजना आणली असेल, पण मच्छीमार व्यवसायामध्ये कुठे तुम्ही बंदरं बांधलेत, काही सुविधा दिलेत? केरळ, गुजरात, कर्नाटका, पुऱ्या भारतात मी फिरलो, चांगले सुसज्ज बंदरं झालेत. त्याच्यानंतर पवारसाहेब कृषी मंत्री झाले, त्यावेळेला पवारसाहेबांनी राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड बनवला. त्या बोर्डाकडे 2100 कोटीचा फंड दिला आणि 75% निधी तुम्ही 25% राज्याने द्यावा, 75% निधी केंद्राने द्यावा आणि त्या योजना तुम्ही मंजूर करा. असे 75 जेट्यांचे प्रोजेक्ट मी स्वतः तयार केले. या मत्स्य व्यवसायाचा आणि या सगळ्या मत्स्य शेतीचा विकास होणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आणि ज्या काही मागण्या आहेत ह्या मत्स्य शेतकऱ्यांच्या, तर त्याही पूर्ण होण्या फार महत्त्वाच्या. बरं, आता त्याच्यावरती सरकारने जाणीवपूर्वक, म्हणजे आता काय होतं माहिती आहे, आता मत्स्योद्योग विकास महामंडळ आहे, शेतकऱ्यांचे महामंडळ आहेत, तिथे जे तज्ज्ञ मंडळालाच तुम्ही नेमणूक करा. इथे आता फिशरी डिपार्टमेंटला जे अधिकारी येतात ना, ते अधिकाऱ्याने माशाशी व्यवसायाशी काहीच हे येत नाही. CIF मध्ये असणं त्या ठिकाणची व्यक्ती फार तसे पाहिजे. तर तो तज्ज्ञ असेल तो चांगली योजना राबवू शकेल. आता एक्सपोर्टच्या बाबतीत सुद्धा इथे माशाचं उत्पादन वाढवू शकतो आपण, पण मासाही समुद्रात शिल्लक राहिला पाहिजे. आता तुम्हाला दुसरं उदाहरण देईल मी. 40 वर्षापूर्वीपासूनचं आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचं जे उत्पादन आहे सागरी, ते 3.5 लाख ते 4 लाख मेट्रिक टनाचं. त्यावेळेला 3000 बोटी होत्या, तेव्हा 4 लाख मेट्रिक टनाचं उत्पादन. आज 20,000 बोटी आहेत, आज आपण 3.5 लाख 4 लाखाचं मेट्रिक टन उत्पादन. मग उत्पादन कुठे वाढलंय? बोटींची संख्या तर भरमसाठ वाढली, मग उत्पादन तेवढंच आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ते जे आधुनिक पद्धतीने मासेमारी करतात त्याचेच उत्पादन दिसतं, जे पारंपरिक मच्छीमाराला मासेच नाहीये. म्हणजे बोटी वाढल्या, सगळं वाढलं, पण उत्पादनामध्ये संपूर्ण घट झालेली आहे, म्हणजे 90% घट झाल्यासारखं आहे. तर त्याच्यावर पण उपाययोजना होत नाहीये. बरोबर सर, धन्यवाद. तुम्ही खूप सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आम्हाला, आमच्यापर्यंत, दर्शकांपर्यंत तुम्ही पोहोचवलेत, आणि याच्यावरती सरकार नक्कीच ॲक्शन घेईल अशी आशा. आम्ही पण आशा करतो तुमच्या माध्यमाने आम्हाला न्याय मिळावा, आणि तुम्हालाही तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो. आणि मच्छीमाराच्या, ह्या गरीब कष्टकरी मच्छीमाराला न्याय मिळावा, या सरकारला सुबुद्धी द्यावी. पंढरपूरच्या दर्शनाला गेलेले देवेंद्र फडणवीस साहेबांनी साकडं घातलं, तर तिथे मत्स्य शेती करणाऱ्यांचा पण त्यांनी जर तिथे साकड्यामध्ये बोललं असतं तर आम्हाला आणखीन आनंद झाला असता. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो, आताही तुम्ही साखळ्या न घालता आम्हाला काहीतरी न्याय द्या, एवढंच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो, आणि आमचे प्रश्न सुटावेत. तर हे होते मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी खूप सगळे प्रश्न आपल्यासमोर मांडलेले आहेत. आता त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यायचं आहे. 3 वेज मीडिया, मुंबई. नमस्कार.